नवी मुंबईमध्ये मंत्री गणेश नाईकांचा जनता दरबार 2023 पर्यंत गरजेपोटी बांधलेली घरं नियमित केली जावीत. मंत्री गणेश नाईक यांची मागणी. नागपूर महानगरपालिकेसाठी 315 कोटींचा विकास निधी मंजूर. नागरी सुविधांना चालना देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा पुढाकार. पंढरपूरमध्ये मतचोरीच्या संदर्भात 12,000 हरकती. मतचोरीच्या विरोधात मनसे कोर्टात जाणार. मनसे नेते दिलीप धोत्रेंची माहिती. प्राडा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दुसऱ्यांदा कोल्हापूरला दिली भेट. विविध कोल्हापुरी चपलांची घेतली सविस्तर माहिती. फलटणमधल्या डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात छत्रपती संभाजीनगरमध्ये निषेध आंदोलन. घाटी रुग्णालयाच्या डॉक्टर संघटनेचं काळ्या फिती बांधून निषेध आंदोलन. छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांसाठी उपोषण. शौर्य प्रतिष्ठानच्या राजश्री उमरे पाटलांचं उपोषण. नांदेडमध्ये अवकाळी पावसाचा धुमाकूळ. पावसामुळे नदी नाल्यांना पूरसदृश स्थिती. रबी पिकांच्या पेरण्या देखील खोळंबल्या. नवी मुंबईतल्या तळोजा नावडे इथं एका विवाहितेची आत्महत्या. सासरच्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या. या प्रकरणी पती आणि सासू सासरे अटकेत. कल्याणमध्ये अल्पवयीन तळीरामांचा धिंगाणा. गाडीवर दारूची बाटली दाखवत नागरिकांना केली शिवीगाळ. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.